नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट चमचमीत अशी आचारी बनवतात तशी प्रसादाच्या पंक्तीतील तांबड्या भोपळ्याच्या भाजीची रेसिपी। आपण बरेचदा मंदिराचा जो भंडारा असतो तिथे ही तांबड्या भोपळ्याची भाजी खाल्लेली असते। त्याची चव काही वेगळीच असते, ती प्रसादाची असते म्हणून अधिकच चविष्ट लागते। पण तरी त्यातल्या त्यासारखी ही भाजी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो तांबडा भोपळा। हे बघा, हा तांबडा भोपळा मी या प्रकारे असा पातळ कापून घेतला आहे। बारीक बारीक आणि पातळ काप करा। सालीसहच हा तांबडा भोपळा घेतला आहे कारण ह्या सालीची चव देखील खूप मस्त येते। आमच्याकडे ह्याला तांबडा भोपळा, लाल भोपळा किंवा गंगाफळ असे म्हणतात। तुम्ही या भाजीला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा। सर्वप्रथम मोठ्या पसरट कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, थोडे मेथी दाणे, 1 टीस्पून किसलेलं आलं, चवीनुसार 3 ते 4 हिरव्या मिरची आणि 2 लाल मिरची, हिरवी आणि लाल दोन्ही मिरची घाला, त्याची चव खूपच मस्त येते। 2 तेजपत्ता, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद घालूया। आता हा कापलेला भोपळा घालू। एक वेळा नीट मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिट याला वाफ काढून घेऊया। हे बघा, याला 2 मिनिट जरा वाफ आली। आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून काळं मीठ घालूया, चवीनुसार साधं मीठ। काळं मीठ, साधं मीठ दोन्ही घाला, त्याची चव खूप वेगळी आणि छान येते। चवीनुसार लाल तिखट घालूया। शक्यतो बॅडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरा, म्हणजे रंग खूप मस्त येतो। 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून जिरेपूड घालूया। या भाजीमध्ये कांदा लसूण नसते, पण छान चमचमीत मसालेदार अशी ही पंक्तीतील भाजी असते। बघा, मस्त मिक्स झाली। आता यावर झाकण ठेवू आणि या झाकणावर आता आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि हा भोपळा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, भाजी जरा शिजली पण थोडी कोरडी वाटते आहे, म्हणून या झाकणावरच थोडंसं गरम पाणी आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे। छान रसरशीत असली म्हणजे पोळी बरोबर खूप मस्त लागते। यावर अजून झाकण ठेवू आणि अगदी मस्त मऊ होईपर्यंत भाजी शिजवून घेऊ। हे बघा, भाजी किती मस्त शिजली आहे, अगदी मऊ झाली आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये अशा ह्या फोडी फोडी अशाच राहू द्या किंवा या तुम्ही अशा मॅश करून घेऊ शकता। आता यामध्ये अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालूया। आमचूर पावडरमुळे ह्याची टेस्ट खूप मस्त येते। 1 टीस्पून साखर, साखर
आमसूर पावडर जरूर घाला, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी, आता हे मिक्स करूया आणि 2-3 मिनिट या सर्व मसाल्यांबरोबर ही भाजी पुन्हा थोडी शिजवून घेऊ। हे बघा, भाजी अगदी मस्त शिजली आहे। आता आपण गॅस बंद करूया। अगदी मऊ अशी ही भाजी शिजवा, खूप मस्त लागते। सर्वात शेवटी कोथिंबीर, मंदिरात प्रसादाच्या पंक्तीमध्ये मिळणारी आचारी बनवतात तशी तांबड्या भोपळ्याची भाजी घरच्या घरी तयार आहे। या प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।